ग्रामपंचायत गडमुडशिंगीत तणाव, ग्रामसेवकाला शिवीगाळ व धमकी, गावकऱ्यांचा बंटी पाटील गटाचा जाहीर निषेध। ग्रामपंचायत गडमुडशिंगी येथे ग्रामसेवक नसल्याने गावातील विकास कामे ठप्प झाल्याचा मुद्दा उपस्थित करून काल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन देणाऱ्या सतेज पाटील उर्फ बंटी पाटील गटातील प्रशासक अश्विनी शिरगावे व त्यांच्या समर्थकांनी आज आलेल्या नवीन ग्रामसेवकाला शिवीगाळ करून कामकाजावर न हजर राहण्याची धमकी दिल्याची घटना घडलेली आहे। ही घटना ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांच्या उपस्थितीत घडली। काल दिनांक 29 जून 2026 रोजी सतेज पाटील उर्फ बंटी पाटील गटातील प्रशासक अश्विनी शिरगावे, अरुण शिरगावे, गटनेते संजय पाटील, रावसाहेब पाटील, सुदर्शन पाटील यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते। त्यात ग्रामसेवक नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणी येत असल्याचे व विकास कामे ठप्प झाल्याचे नमूद केलेले आहे। या निवेदनाच्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद व पंचायत समितीने श्री राहुल खोत यांना ग्रामसेवक म्हणून गडमुडशिंगी ग्रामपंचायतीकडे नियमित कामकाज सुरू करण्यासाठी पाठवले। राहुल खोत जेव्हा ग्रामपंचायत कार्यालयात हजर झाले तेव्हा प्रशासक अश्विनी शिरगावे आणि त्यांचे पती अरुण शिरगावे, गटनेते संजय पाटील, सुदर्शन पाटील, उत्तम पाटील यांनी त्यांना शिवीगाळ केली। तू या ग्रामपंचायतीत काम करायचे नाहीस, इथे हजर राहायचे नाहीस अशी धमकीही दिली। दुहेरी भूमिका काय तर एका बाजूला ग्रामसेवक नसल्याबद्दल तक्रार करणे आणि दुसऱ्या बाजूला हजर होणाऱ्या ग्रामसेवकाला काम करू न देणे अशी दुहेरी भूमिका सतेज पाटील उर्फ बंटी पाटील गटाकडून घेतली जात असल्याने ग्रामस्थांचे म्हणणे आहे। ही घटना ग्रामस्थांच्या समोरच घडल्याने संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे। या प्रकरणाचा गावकऱ्यांनी तीव्र निषेध केलेला असून प्रशासक अश्विनी शिरगावे, अरुण शिरगावे, संजय पाटील, सुदर्शन पाटील यांच्या वर्तणुकीचा जाहीर निषेध देखील केला। ग्रामस्थांनी असेही सांगितले की राजकीय हेतूने ग्रामपंचायतीचे कामकाज बाधित केले जात आहे, ज्यामुळे गावाचा विकास खुंटलेला आहे। या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील ग्रामस्थ करत आहेत। ग्रामपंचायत अधिकारी कुगिल आणि गिरगावला होतो मी, तर हिथं ऑर्डर झाली माझी 5 तारखेला। हजर झालो गडमुडशिंगीमध्ये। हजर झाल्यानंतर इथले इलेक्शनचं काम असेल, इतर जनरली काम आपण केले। 22 तारखेला माझ्या पर्सनल कामासाठी मी रजेवर गेलो। साहेबांचा मला फोन आला की तुम्ही हजर व्हा म्हणून। फोन आल्यानंतर मी रजा कॅन्सल करून काल हजर झालो। काल पंचायत बंद होती। काल जिल्हा परिषदपाशी काय काय गोंधळ होता हे मला माहीत नाही। मला नंतर कळालं की जिल्हा परिषदपाशी काहीतरी गोंधळ झाला म्हणून गावच्या कामासंदर्भात। साहेबांना म्हटलं की मी आज जाऊ काय कार्यालयाला। साहेब मला म्हणले तुम्ही कार्यालयाला जावा। बीडीओ साहेबांच्या आदेशाप्रमाणे मी आज कार्यालयाला आलो 11 वाजता। सर्व ग्रामस्थ जमले, सदस्य पण होते। ज्यावेळी मीटिंग चालू म्हणजे मला विचारत होते तर मला विनाकारण काय नसताना शिवीगाळी करण्याचा एकदम खालच्या लेवलचा प्रकार जो झाला तर हा शोभण्यासारखा नाही आहे। आणि कोणी जर असेल, कोण शिवीगाळी केला तर मी आता त्याच्यावर गुन्हा नोंद करायला निघालो पोलीस स्टेशनला, आणि काय असेल ते शासकीय कारवाई होईल त्याच्यावरती। आणि हे लोक आले होते की मी आलोय म्हणून सत्कार करण्यासाठीच, बाकी काही विषय नव्हता। गावचा कारभार तुम्ही सुरळीत करा म्हणून लोक मला भेटायला आले होते। आणि ह्यात का ह्या कुणाचा येतो नाही किंवा हे मला त्या संदर्भातच आलेले होते भेटायला। आणि जे जी शिवीगाळी केल्या तिथं आता व्हिडिओ झाला आहे, तिरीस तर त्यांच्यावर गुन्हा नोंद करणार। घरातल्या घरगडी असल्यासारखी शिवाय दिल्या। आपले ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अधिकारी असता हजारो वर्षाचे आले असता गावातले काही वेगळी संतुष्ट मंडळींनी आपण घरगड्याला सुद्धा शिवी देत नाही, अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर एकदम शिव्या दिलेल्या आहेत। आणि त्याचा आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून निषेध करतो, निषेध। आणि काय त्यांच्यावर कारवाई करायची त्यांनी करावी, आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे। सदर घटनेची पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडून चौकशी होण्याची शक्यता आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मी मार्मिकला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।